नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। यामध्ये कोणत्या इसवी सनमध्ये तुम्ही जर कर्ज घेतला असेल तर याची कर्जमाफी होणार आहे, याचा पूर्ण उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे। मित्रांनो, पूर्ण शासन निर्णय नक्की समजून घ्या। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत ₹52,562,00,000 इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये 379,99,000 निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख इतकी निधी मंजूर करण्यात आली आहे। त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेली जी माहिती आहे या ठिकाणी देण्यात आली आहे। पूर्ण समजून घ्या। तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे 279.99 लाख इतकी निधी मंजूर करण्यात आली आहे। 379 वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच 265.99 म्हणजे 265,99,000 एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या व पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। ध्यानात ठेवा, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे। हे पॉइंट ध्यानात ठेवा। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।